केस कापले ती राव. मशीन आणली आहे तसली मित्राकडनं. तर नमस्कार भावांनो. आता काय म्हशीला झालं आहे काय समजायला झालं आहे आपल्या गोदाबाईला. गेली 2-3 दिवस झालं जरा कुचमून होती, वैरण खात नव्हती. मला वाटलं बसली असेल भाऊ पोटा बेटात, म्हणलं काहीतरी झालं. तिच्या गाठ पण उठले पोटाला साईडला, त्याचं काहीतरी अवदान बिवदान असेल. पण तिनं वैरण नक्कीच खायची बंद केली, पाणी पिण्या गेली आणि विशेष मध्ये रोध करणं झाली. त्याच्यामुळे जरा काळजी वाटायला लागली. म्हणून पडदिशी डॉक्टरला फोन केला. डॉक्टरला म्हणलं या आणि तिला बघा काय झालं ती. डॉक्टर साहेब आले. त्यांनी आता 2 सलाईन लावलेत बरं का. एक संपलं, एक चालू केलं दुसरा. आता डॉक्टर साहेबांचं म्हणणं हिला ताप आला आहे. आता ताप मला वाटतं गोचडांमुळं आला असेल, कारण गोचडं भरपूर झालेली आहे ती. आता बरंच प्रयत्न करतो गोचडण्यासाठी, पण काय गोचडं बी जायना गेली ती. डॉक्टर साहेबांनी सांगितलं तिला फॉस्फरस बी कमी आहे. ठीक आहे म्हणलं, काय असेल ते औषध पाणी करा, पण म्हैस टाकाटक झाली पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, एकदम ओके करतो. ठीक आहे म्हणलं. चला तर बघू मित्रांनो अजून काय काय होतंय काय नाही. कसली इंजेक्शन आहे ती डॉक्टर? म्हशीची तब्येत बी सुधार ना डॉक्टर. आता फॉस्फरस मला वाटते दुधाला जरा आरी गेली आहे म्हैस, त्याच्यामुळं कमी झाला असेल शरीरातला. बघू तर आता चालू तर केलं आहे तिला. खुराक ही भरपूर आहे, वाढली तर वाढली दुधाला, पण ही ठीक होणं महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट. तर बघू काय काय होतं अजून काय नाही. चला तर मित्रांनो 2 सलाईन लावली म्हशीला. फॉस्फरस कमी झाला होता त्या शरीरातला आणि ताप पण यायली ती गोचिड असल्यामुळं. तर आता 2 इंजेक्शन झालेत. 400-500 रुपये बिल झाले. बिलच का नाही, पण जनावर नीट होणं महत्त्वाचं होतं. झालं आता सगळं व्यवस्थित. आता पाणी पाजून त्यांना सावलीला बांधतो. कसं आहे, दूध खाणाऱ्याला दुधाचं पैसे जे दिसतात बाबा, एवढं आलं तेवढं आलं, एवढा रेट आहे तेवढा रेट आहे, पण त्याच्या मागे बी काय काय असतंय तुम्हाला बघितलंच असलं व्हिडिओतून कसे असते. तर 2 सलाईन लावलं तर 500-600 रुपये बिल होतं नुसतं. तर असं असते मित्रांनो. 500-600 कमवायचं म्हणलं तर दिवस जाते त्याला, असा विषय आहे. चला तर आता आपल्याला मित्राला बोकडा आणा जायचं प्रजेला आज मोडलीमला. तिकडं पण जाऊ. त्याच्या आधी आपण जनावर सावलीला बांधून घेऊ. ऊन पण भरपूर पडाले. रात्री अजून पाऊस झाला आहे. हे संकट तरी वेगळी झाली शेतकऱ्याच्या मागची. चला बघू पुढले पुढं अजून काय काय होतंय. चल राधा चल या. अजून ही 2 कातडी सावलीला बांधायची ती. असं भरपूर काम पडलेलं आहे मागचं. चला तर अजून बघू काय काय होतंय पुढे आज दिवसभरात. फॉलो मी. झाड घात्या राहील. चला तर भावांनो बाजार पूर्ण रिकामा झालेला आहे. चला लय उशीर झालता आम्हाला, बोकडं काय भेटली नाही. आता जाता आम्ही पण माघारी. काय म्हणतो गंगाला? उशीर झाला बाबा भरपूर. पुढल्या वेळेस येऊ 7 वाजता. सगळे रिकामी झाली बोकडं. हा तिकडे घेऊन जायचे. चला मित्रांनो चाललो माघारी आहे मी आता. आम्हाला काय बोकडं तर भेटली नाहीच नाही ती, पण वेळ पण भरपूर गेला आता. भाऊ पुढल्या शनिवारी काय होते काय नाही. तर टाटा बाय बाय. असा ब्लॉग इथपर्यंत होता. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.